आलेला आहे बर्थडे गर्ल. तुम्ही लय जण आतुरता बघत होते टिया कुठं आहे टिया कुठं आहे. तर टिया आलेली आहे फायनली. हाय कर गं. हाय. वॉशिंग मशीन तुम्ही म्हणता सर्वजण वॉशिंग मशीन घेण्यात आहे. आता वॉशिंग मशीन पाहायला आलेली आहे. टी व्ही घेतलेली आहे आपण माझी आईनं. हॅलो फ्रेंड्स, तर टियाच्या बर्थडे निमित्त घेतलेली आहे टी व्ही आणि त्याच्यानंतर मस्तपैकी सुंदरसा असा ड्रेस आणलेला आहे गिफ्टमध्ये. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. तर कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचे आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. तर सकाळ झालेली होती आणि आज टियाचा बर्थडे होता. तर माझा भाऊ आम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आलेला होता. नंतर तो गेल्यानंतर गणेशजीला मी नाश्ता दिला, शॉपसाठी मठ्ठा वगैरे केला आणि आता इथं मी बसले गणेशजीसोबत. हां म्हणा. आता करतो मी जागवणी. मला चहाने भेटला नाही व चहा पहिले ठेवला, मग ते कमी पडला आटूला वेळचा चहा ठेवता मी. मग त्यात मठ्ठा केला, बाकीचं सामान केलं. गणेशजी मी तुम्हाला शॉप लावून दिलं, सगळं करून दिलं. हे माझ्या इकडून तुमच्यासाठी गिफ्ट होतं. मला हे गिफ्ट मला तुमच्या बड्डेला द्यायचं होतं शॉपचं, पण आपण पहिले लावलं. मग ते पैसे तिकडं नसते गुंतले तर तुम्हाला मी मोबाईल दिला असता. हां बरोबर आहे की नाही मनीषा? बंद करते. शॉपले जर आता शॉपले 40-50 हजार लागले, तेवढ्यात मोबाईल झाला नसता काय? मग आपली पहिले रोजीरोटी महत्त्वाची की मोबाईल महत्त्वाचा? रोजीरोटी महत्त्वाची. मग आता आपल्या त्या शॉपवर आपण ॲनिव्हर्सरीच्या पर्यंत घेऊ मोबाईल असं वाटते मला. भाऊजीला साधा मोबाईल अँड्रॉइड मोबाईलच घेऊन दिला. अँड्रॉइड? बापरे, तुलाच बोलावीन ना चॉईस करायला मोबाईल. नक्की. मी तेले दिसलं पाहिजे ना, ते व्हिडिओ टाकते तर किती लाईक भेटते, शेअर सबस्क्राईब. बरोबर नाही का? बरोबर. काल विश केलं पण तेले माहीतच नाही म्हणून विश केलं म्हणून. मग मी असा दाखवला नाही का रात्री 12 वाजता व्हिडिओ? डायरेक्ट विशच पाजून द्यायला मी तेली. तेली येऊन अचानक टाकान तो मट्टा त्याच्यात ठेवू ना चहा. तर गणेशजीचा नाश्ता वगैरे आटोपला, चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता ते निघालेले आहे शॉपवर जाण्यासाठी. तर खूप सारं सामान असते त्यांच्यासोबत. एका बादलीमध्ये मठ्ठा असतो, दुसऱ्या जी बॅग असते ना त्याच्यामध्ये बॅटरीक असते, त्याच्यानंतर आपलं गुगल पे फोनपेचं ते स्कॅनर असते. असं भरपूर त्यांच्यासोबत हे सामान असते. आणि आता फायनली ते जात आहे शॉपला. तर मी त्यांना नीट आणि क्लीनच पाठवत असते. हा ड्रेस तो पॅन्ट तो आहे जो मी त्यांना गिफ्टमध्ये दिलेला आहे. आणि आता ते निघालेले आहे फायनली शॉपवर त्यांच्या जाण्यासाठी. तर चला आता आपला डेली रुटीन चालू होते. तर माझ्या भावाचा मला कॉल आला होता, टियाचा बर्थडे आहे तर तिला टी व्ही पाहिजे. तर आता टी व्ही तर घ्यायची होती, तर परंतु माझ्या भावाकडे थोडे पैसे कमी होते. तर माझं बजाजचं अकाउंट असल्यामुळे माझ्या भावाने मला कॉल केला की बाबा मला टी व्ही घ्यायची आहे, तर मी तुझ्या अकाउंटवर घेतो आणि EMI वगैरे मी भरत जाणार. मी म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. आणि इथं मी पटापट आवरत होती. तर त्याने जे त्याच्याकडे डाऊन पेमेंट होतं ते भरलेलं आहे आणि बाकीची EMI तो माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करत जाणार. आणि त्याच्यानंतर तो म्हणजे त्यांनी टी व्ही घेतलेली आहे, कारण बजाजच्या कार्डवर मी सर्व प्रोडक्ट जे आहे ते बजाजच्या कार्डवरच घेत असते. तर आता फायनली इथं स्वरासुद्धा शाळेत गेली, गणेशजी पण गेले. मी मटकीची उसळ मनीषासाठी माझ्यासाठी नाश्त्यासाठी केली होती. पण ऐन जेव्हा आता मी आवरायला बसले आणि म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करते, तर तेव्हाच काय झालं, सिलेंडर गेलं. तर सिलेंडरवाल्याला मी 12 वाजता फोन केला, तर त्यांनी 1:45 वाजता सिलेंडर आणून दिलं. तोपर्यंत माझ्या घरात काही सिलेंडर नव्हतं. आईच्या याच्यावर स्वयंपाक करतो म्हटलं तर आई पण लॉक लावून बाहेर गेली होती. आणि आधीच वहिनीच्या घरी कसं दादा कधी पितो, कधी सिलेंडर आणतो, कधी आणत नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन काही स्वयंपाक वगैरे केला नाही, छोट्या वहिनीच्या घरी. नंतर मग जेव्हा सिलेंडर आलं ना तेव्हा भरपूर उशीर झाला होता. अजून मला टी व्ही वगैरे आणायला जायचं होतं, टियासाठी गिफ्ट आणायला जायचं होतं. आणि मला विचार पडला काय करू आणि काय नाही. मग फटाफट मी डाळ भातचा कुकर लावला, मनीषाने पोळ्या टाकल्या आणि आलू वांग्याची भाजी केली. आणि इथं मी लस्सी वगैरे बनवून ठेवली, कारण मलासुद्धा मार्केटला जायचं होतं. आणि मनीषा आली की खरंच मला खूप कामात मदत होते. आणि वाढदिवसाचा ब्लॉगसुद्धा मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे की गणेशजीला मी काय गिफ्ट दिले काय नाही. तर इथं मी लस्सी वगैरे करत होती आणि मनीषा म्हणत होती खरंच तुम्ही लस्सी खूप छान करता.
तर असं आहे. परंतु टी व्ही घेतल्यानंतर आईला एवढा विचार पडला, कारण आईलाच प्रत्येकाचा विचार आहे. तर आई बोलली, बघशील व्हिडिओमध्ये बरोबर सांगशील की टी व्ही कोणं घेतली कोणी नाही, नाहीतर छोट्या सुनेला राग येणार. म्हणजे तिला असं वाटणार की बाबा माझ्या सासूनेच दिली का टी व्ही घेऊन. तर सासूने वगैरे नाही दिली, माझ्या भावाने त्याच्या पैशाने टी व्ही घेतलेली आहे. आम्ही फक्त अकाउंट. आज ना सिलेंडर गेलं होतं, त्याच्यामुळे भरपूर उशीर झाला स्वयंपाकाला. म्हणजे आता 3 वाजलेले आहेत. तर ते बाजूचे काका आहेत, त्यांनी गणेशजीचा डबा घेऊन गेलेले आहेत आणि आम्ही पण आता जेवण करायला बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, तिला ब्लॉग अपलोड करायचा आहे पहिले. ठीक आहे. तर आजचा स्वयंपाक खूप छान बनतो. हे बघा, आलू वांग्याची भाजी केली, पोळ्या पण केलेल्या आहेत, मस्त डाळ आणि भात. तर तुम्ही पण या जेवण करायला मस्तपैकी पटापट. स्वराज वॉशिंग मशीन तुम्ही म्हणता सर्वजण, वॉशिंग मशीन घेण्यात येईल. आता वॉशिंग मशीन पाहायला आलेली आहे. टी व्ही घेतलेली आहे, पण माझी आईनं टी व्ही घेतलेली आहे. पाहते व्हिडिओ पाहते आणि भांडणाचे धंदे लावून देशील तू. टी व्ही माझ्या भावाने घेतलेली आहे, मोठ्या भावाने. दाखवा ना. तर माझी मोठी वहिनी, दादा, टियास, विराज, मी आणि माझी आई, आम्ही फायनली त्या शॉपवर गेलो आणि तिथं गेल्यानंतर टी व्ही वगैरे बघितली आणि त्यांना जे टी व्ही आवडली ते त्यांनी घेतली. आणि माझे डॉक्युमेंट असल्यामुळे मलासुद्धा त्यांच्यासोबत जावं लागलं आणि मग माझी साईन वगैरे घेण्यात आली. आणि अशा पद्धतीने त्यांना माझ्या भावाने गिफ्ट केलेली टी व्ही आहे टियाला. तर ते मी घरी आणलेली आहे. घरी आणल्याबरोबर सर्व एरियातल्या लोकांना झालं नवल. सर्वांना असं वाटलं आईसाठीच टी व्ही आणली. मग मी पण गंमत केली, हो माझी आई ना खूप बोर झालेली आहे, तर तिच्यासाठी टी व्ही आणलेली आहे. आणि कसं आहे, जे आपण मध्यमवर्गीय लोक असतो ना, त्यांच्याकडे एकदम एवढे पैसे सापडत नाही की ते एकदम मोबाईल घेऊ शकतील किंवा एकदम टी व्ही घेऊ शकतील. पण बजाज फायनान्स एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्या लोकांसाठी, जिथे आपण आपल्या आवडी लवकरात लवकर पूर्ण करू शकतो. आणि याच्यातच मग माझे जे मोठे वहिनी आणि दादा आहेत ते गेलेले होते मुलांसाठी कपडे वगैरे घ्यायला, कारण टियाचा आज बर्थडे होता. आणि मग मी सुद्धा एक टियासाठी छानसा ड्रेस घेतलेला आहे, जो की तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आई पण खुश झाली, कारण खूप दिवस झाले त्या मुलांना टी व्ही वगैरे पाहायला नव्हती आणि आई सांगत होती की त्याला टी व्ही घ्यायची आहे, टी व्ही घ्यायची आहे. तर फायनली आता माझ्या मोठ्या भावाने वगैरे टी व्ही वगैरे घेतलेली आहे आणि आम्ही आलेले आहोत घरी. आता हा ड्रेस बघा किती छान आहे. हा ड्रेस आहे आमच्या टियाबाईचा. ब्ल्यू कलरची मस्तपैकी स्कर्ट आहे आणि व्हाईट कलरचं टॉप आहे. तर खेळणी वगैरे देण्यापेक्षा तिला असे ड्रेस खूप आवडतात आणि तिची चॉईस मला माहिती होती. आणि ही आहे इंटेक्सची टी व्ही, जी घेतलेली आहे 10,800 की 500ची टी व्ही आहे. आणि माझ्या भावाने मग डाऊन पेमेंट्स वगैरे भरलेले आणि बाकीच्या EMI तो माझ्या अकाउंटला वगैरे ट्रान्सफर करणार आहे. तर आता इथं ड्रेस वगैरे आणलेला आहे आणि संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन आहे, तर नक्कीच बघूया. मग संध्याकाळी काय झालं, संध्याकाळी नाही टी व्ही आम्ही आत वगैरे नेऊन ठेवली, कारण माझा भाऊ थोड्या वेळाने घेणार होता टी व्ही घ्यायला. तर आम्ही हे टी व्ही आता आत नेऊन ठेवणार आहे. तर मी नेऊन ठेवली ही टी व्ही डायरेक्ट आईच्या घरात लहान मुलांमुळे. वेलकम टू बॅक माय चॅनल. आमच्या घरी कोण आलेला आहे तो बघ. आज आमचा टियाचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टिया. खूप दिवसानंतर टिया दिसत आहे. डान्स किती चांगला करतो. मग काय तर इथल्या स्कूलमध्ये आहे का तू? हो. कुठल्या स्कूलला आहे? श्री सरस्वती प्राथमिक मराठी शाळा. कुठल्या स्टँडर्डला आहे? हां. हॅलो फ्रेंड्स, बघा तुमच्याकडे कोण आलेला आहे बर्थडे गर्ल. तुम्ही लय जण आतुरता बघत होते टिया कुठं आहे, टिया कुठं आहे. तर टिया आलेली आहे फायनली. हाय कर गं. हाय. हां, तर टियाचा आता बर्थडे आहे. टियाने आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि टियाला तिच्या पप्पाने आज टी व्ही गिफ्ट केली, हो ना का. हो. हां, आणि मी ड्रेस थोड्या वेळाने दिला तिला ड्रेस, हो ना. मामा छुट्टी काढायला. हां, मामा छुट्टी काढायला म्हणजे तिकडची तिकडची मामाच्या मोबाईलमध्ये काय लावतो, मला पाठवायला लावतो, आहे ना टिया. हां, चला दळण देतो पहिले स्वराले. तर वॉशिंग मशीन तर मी आता घेतलेली नाही आहे. फ्रीज नील झाला की मी वॉशिंग मशीन घेणार. तर इथं मनीषा करत होती स्वयंपाक आणि मला एकदम माझा BP लोचा प्रॉब्लेम आहे.
तर कसं तरी वाटत होतं म्हणून मी झोपलेली होती. मनीषाने स्वयंपाक वगैरे केला आणि मुलं गेले होते वाढदिवसाला. नंतर मुलं तिकडूनच नाश्ता वगैरे करून आले, तर मुलांनी काही जेवण वगैरे करायचं नव्हतं, तर मनीषाने केली गरमागरम खिचडी आणि कढी. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि लवकरात लवकर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.